आपण पाहतोय ही नागपूरमधले हे व्हिज्युअल्स आहेत। साम टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतात। नागपूरमधील बारमध्ये सरकारी फाईल्स आणण्यात आलेल्या आहेत आणि फाईल्स चाळताना दोन माणसं आपल्याला पाहायला मिळतात। तर पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी पराग यांच्याकडे। पराग, पुन्हा एकदा तोच प्रश्न, बावनकुळे यांनी आपली भूमिका तर मांडलेली आहे, मात्र कारवाई संदर्भात त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि ह्या ज्या फाईल्स आहेत त्या नक्की कुठल्या विभागाच्या आहेत त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? नाही, अद्यापपर्यंत अधिकृत माहिती कोणीही दिलेली नाही या सगळ्या संदर्भात। मात्र चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री आहेत त्यांनी गांभीर्याने घेतले आणि त्यांनी सांगितलं होतं की मी या सगळ्या संदर्भात विभागीय आयुक्तांना जे आहे सूचना दिलेल्या आहे, पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहे, त्याचबरोबर जे आहे सायबर विभागाला सुद्धा सांगितलं आहे की हे सगळं काय नेमकं आहे, कोण कुठला बार आहे, काय आहे, कोण हे सगळे अधिकारी कर्मचारी होते, हे सगळं चौकशी करण्याच्या अनुषंगाने सांगितलं होतं आणि त्याची चौकशी सुद्धा सुरू झाल्याची माहिती जी होती काल मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात बेलतोरडी पोलीस स्टेशन असल्यामुळे त्यांच्या हद्दीतलं कुठलं बार होय ते शोधून काढल्याची माहिती आहे आणि त्यानंतरच हे सीसीटीव्ही फुटेज आहे ते कुठेतरी जप्त करण्यात आल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आणि या सगळ्या संदर्भात आता हे अधिकारी कोण आहे याचं व्हेरिफिकेशन होणे गरजेचं आहे। त्यामुळे हे सीसीटीव्हीच्या आधारावर कुठलाही दावा करणे योग्य होणार नाही जोपर्यंत पोलीस यामध्ये अधिकृतपणे त्या व्यक्तींची ओळख पटत नाही, ते व्यक्ती अधिकारी आहे, कर्मचारी आहे, कंत्राटदार आहे। त्यामुळे पोलिसांनी या सगळ्यात याच्यात काय तपास केलेला आहे ते पाहावं लागणार आहे। पण पोलिसांची आणखी किती वेळ घेणार आहे या सगळ्याचा शोध लावण्यासाठी हे सुद्धा महत्त्वाचं ठरते। खरं तर 24 तास उलटून गेले तरी देखील या अधिकाऱ्यांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही आहे। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा तपास हा कुठल्या दिशेने सुरू आहे आणि कुठल्या प्रकारे सुरू आहे हे जाणून घ्यायला आवडेल। त्याविषयी काय सांगाल? नक्कीच, खरं तर या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कुठेतरी आपली भूमिका मांडणे गरजेचं होतं, पण आतापर्यंत जी माहिती आहे त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठली भूमिका मांडलेली नाही आहे। फक्त पालकमंत्र्यांच्या आदेशाने चौकशी सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती आणि त्यासोबत पालकमंत्री यांनी स्वतः सांगितलं आहे की चौकशी सुरू झाली आहे, त्यामुळे चौकशी नक्कीच सुरू झालेली आहे। फक्त या चौकशीमध्ये काय अपडेट आहे, काय स्टेटस आहे हे अद्याप कुठेही कळत नाही आहे। फक्त सीसीटीव्ही फुटेज जप्त झाल्याची माहिती मिळते आहे, नागपुरातील तो बार होता एवढं करता येते आणि या सगळ्यामध्ये आता केव्हापर्यंत या सगळ्याची चौकशी पूर्ण होणार आहे? तसं पालकमंत्र्यांनी 3 दिवसाचा वेळ सांगितला होता की 3 दिवसात या सगळ्या प्रकाराचा पूर्ण उलगडा होईल आणि हे सगळे प्रकार समोर आणू असं सुद्धा पालकमंत्री बोलले होते। बरं पराग, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा। महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे, ज्या काही घडामोडी नागपुरात घडतायत तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। नागपूरमध्ये बारमध्ये सरकारी फाईल्स असल्याचं आपण पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।